नमस्कार मित्रमैत्रिणींनो, काय म्हणताय? मजेत ना? वडे पाहून लक्षात आलं असेल आज मी वड्याची रेसिपी दाखवणार आहे. पण ही थोडी वेगळी रेसिपी आहे. तर यासाठी मी चणा डाळ, उडीद डाळ, धणे, बडीशेप, मेथी असं 2 ते 3 तासासाठी भिजत ठेवलं होतं. ॲक्च्युली सकाळी ऑफिसला जाताना इच्छा झाली वडे खायची, म्हणून म्हटलं ही रेसिपी तुमच्याबरोबर देखील शेअर करू. आता आपण ही मिक्सरमधून छान वाटून घ्यायची आहे. थोडीशी हाताला लागली पाहिजे सरसरीत, जसं आपण वड्याचं पीठ काढतो त्याच पद्धतीने मी आता याच्यामध्ये हळद टाकले, चवीपुरतं मीठ आणि याच्यामध्येच भिजलं जाईल इतकंच आपल्याला तांदळाचं पीठ देखील ॲड करायचं आहे आणि 1 चमचा गव्हाचं पीठ. गव्हाच्या 1 चमचा पिठामुळे काय होतं तर वड्यांना छान मऊ लुसलुशीतपणा येतो. तर हे असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. बघा, पीठ छान मळून झालेलं आहे. तर गावाकडे एक पद्धत असते की पीठ मळून झालं की त्याच्यामध्ये जळता निखारा टाकतात आणि वरून तेल टाकतात. पण आता आपल्याकडे ते मिळत नाही, तर मी काडीपेटीमधली काडी घेतली आणि ते मी इथे केले आणि हे पीठ मी झाकून ठेवणार आहे 1 तासाभरासाठी. पीठ छान आलेलं आहे आपलं. मी गोळे करून घेतलेत आणि आता आपण हे वडे थापून घेऊ. मी थोडासा पाण्याचा आणि तेलाचा हात घेतला होता. वडे म्हटलं की भोकाचे वडे आले, मग भोकाचे वडे म्हटलं की होल हा आलाच. छान तेल देखील तापलेलं आहे. त्यात वडे तळून घ्यायचे आहेत छान असे, म्हणजे आपले वडे चिकनबरोबर खायला तयार. बघा, माझं चिकन पण तयार आहे आणि छान असे आपले कोंबडी वडे तयार झालेले आहेत. बघा, कलर देखील सुंदर आला. असं वाटत नाही ना की ह्या वेगळ्या पद्धतीचे वडे आहेत. तुम्ही पण ट्राय करा आणि मला सांगा कसे झालेत ते, आणि आज काय बनवलं तेही सांगा. थँक्यू.